नमस्कार मित्रांनो. आता 2 दिवसापूर्वी बातमी आली होती की सलीम वास्तिक नावाचा एक यूट्यूबर आहे आणि एक्स मुस्लिमसुद्धा आहे, म्हणजे ज्यांनी इस्लाम धर्म सोडलेला आहे आणि इस्लाममधील ज्या कुप्रथा आहेत त्याच्यावर ते बोलत असतात. मग त्यांचं 27 तारखेला फेब्रुवारीला काय झालं की ते आपल्या ऑफिसमध्ये बसले होते आणि ऑफिसमध्ये बसला असताना दोन मुस्लिम युवक झिशान आणि गुलफाम भाऊभाऊ होते. त्यांनी तोंडाला मास्क लावलं आणि त्यांच्या ऑफिसमध्ये आले. त्यावेळी त्यांच्या ऑफिसमध्ये एकटेच होते. त्यानंतर आल्यानंतर एकाने त्यांना पकडलं आणि दुसऱ्याने त्याचा गळा रेतला, म्हणजे अर्धा गळा कापला, अर्ध्याच्या वरती गळा कापला. पोटामध्ये आणि शरीरावर अनेक घाव केले. पूर्ण ऑफिस रक्तानं माखून गेलं होतं इतकं. आणि त्या दोघांचे कपडेही थोडे थोडे रक्तानं, म्हणजे त्यांच्याही कपड्याला रक्त लागलं त्या झडपीमध्ये. आणि नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. देवाच्या कृपेने आता ते म्हणजे ह्याच्यातून खाली काय म्हणायचं, धोक्यातून बाहेर आलेले आहेत सध्या. त्यांना आता धोका नाही आहे. पण ह्या दोन मुस्लिम युवकांनी त्यांना म्हणजे मारून टाकण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात ते लवकर हॉस्पिटलला पोहोचले आणि चांगली त्यांना ट्रीटमेंट मिळाली. जर ही मिळाली नसती तर त्यांचा जीव 100% गेला असता. त्याच्यानंतर UP पोलीस यांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. म्हणजे जे सलीम वास्तिक जे आहे त्यांच्या ऑफिसमध्ये कॅमेरा आहे, पण विषय कसा आहे की ते झिशान आणि गुलफाम जे भाऊभाऊ होते त्यांनी मास्क घातलं होतं, त्याच्यामुळे त्यांचा चेहरा असा दिसला नाही. नंतर ते गाडीवरून माघारी जात असताना त्यांच्या अंगाला पूर्ण कपड्याला रक्त लागलेलं ते लोकांनाही लक्षात आलं. लोकांनी पोलिसांनाही कळवलं आणि यांनाही हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. त्यानंतर 2 ते 3 दिवसात म्हणजे 1 तारखेला लगेच बातमी आली की झिशान म्हणून आहे तो हल्ला करणाऱ्या दोघांपैकी एक, त्याचा पोलिसांनी एन्काउंटर केलेला आहे 1 तारखेला, 1 मार्चला. त्याच्यानंतर 2 दिवसांनी अजून एक खबर आली की गुलफाम म्हणजे दुसरा, जो ज्यांनी हल्ला केला होता त्यातील जो दुसरा आहे, त्याचाही UP पोलिसांनी एन्काउंटर केलेला आहे. एका आठवड्याच्या आत ज्या दोघांनी सलीम वास्तिकजीला मारण्याचा प्रयत्न केला, एका आठवड्याच्या आत दोघांचा देखील एन्काउंटर झालेला आहे. आणि उत्तर प्रदेशमध्ये हे योगी आदित्यनाथ यांचं सरकार आहे. उगाच योगीला बुलडोजर बाबा किंवा असं काही म्हणत नाहीत. तर हाच विषय सांगायचा होता. ही जेव्हा मला बातमी माझ्या कानावर आली आणि दोघांचा एन्काउंटर झालेलं जेव्हा कळलं, मला हेच बघायचं होतं की नक्की योगी काय करतील. तोपर्यंत थांबलेलो. ज्यावेळी ही बातमी कानावर आली त्यावेळी मला आपल्या 2020ची जे पालघरमध्ये 2 साधू होते त्यांची हत्या झाली होती आणि पोलीससुद्धा तिथे होते. म्हणजे पोलिसांच्या समोर 2 साधू आणि त्यांचा ड्रायव्हर यांना एका गर्दीनं त्यांना मारून टाकलं. आणि त्यावेळी आपल्या महाराष्ट्रात म्हणजे जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते, त्यांचे कुपुत्र उद्धव ठाकरे हे सत्तेमध्ये होते. तर यांनी काय निर्णय घेतला किंवा कसा घेतला
आणि याच्यावर पुढं काय झालं याची एकही गोष्ट, एकही बातमी बाहेर आली नाही. फक्त इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, चालू आहे, चालू आहे एवढंच सांगण्यात आलं. आणि तिथून पुढं काय झालं त्या गोष्टीचं काय माहिती नाही. वाईट असं वाटतं की जे आपले बाळासाहेब, आदरणीय बाळासाहेबचे हिंदू हृदय सम्राट, त्यांच्या सुपुत्राकडून आमची कमीत कमी हिंदू समाजाची किंवा हिंदू साधूंची थोडी तरी अपेक्षा होतीच की त्यांनी काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. पण तसं झालं नाही आणि दुर्दैवाने त्या दोघांना न्याय मिळाला नाही. पण तिथून पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जनतेने त्या साधूंना लक्षात ठेवून त्या पार्टीला पुन्हा निवडून येऊ दिलं नाही. हा जनतेचा झाला कौल. पण या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. जर आज बाळासाहेब असते तर त्यांनी असं होऊ दिलं नसतं. आणि त्यात ही गोष्ट लक्षात यायची म्हणजे 2020ला याच दिवसांमध्ये म्हणजे एप्रिलला पुढच्या महिन्यात ही गोष्ट झाली होती. आणि पूर्ण महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राटाच्या पुत्राकडे सत्ता दिलेली आणि त्या पुत्राकडे आशेच्या नजरेनं बघत होता की हे काहीतरी करतील. पण काही झालं नाही दुर्दैवानं. आणि आता जी बातमी आली उत्तर प्रदेशमधून, तुरंत कारवाई ज्याप्रमाणे झाली. आता काही लोक म्हणतील की एन्काउंटरला म्हणजे एन्काउंटर करायला नाही पाहिजे होता किंवा असं. ती वेगळी गोष्ट आहे. किंवा करायला पाहिजे होता, इथं पण महाराष्ट्रात पण व्हायला पाहिजे होता. न्याय कसा मिळावा काय. पण आपली जी इच्छा आहे, जी न्याय देण्याची जी इच्छा आहे ती प्रबळ असली की असं कठोर आणि एकदम मजबूत नेतृत्व योगींसारखं तयार होत असते. तरी पण महाराष्ट्राच्या जनतेला धन्यवाद. त्यांनी पुन्हा त्या सुपुत्राला पुन्हा महाराष्ट्रात निवडून न दिल्याबद्दल.